नमस्कार मित्रांनो, हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा मम्मादेवी इथं प्रस्थापित झालेला आहे। 40 वर्षापासून जो विषय पेंडिंग होता, आज तिथं प्रस्थापना झालेली आहे। आपण इथं समाजाचे जे बांधव आहेत त्यांच्याकडून आपण सगळी प्रतिक्रिया त्यांची जाणून घेऊ। ही जे अश्वारूढ पुतळा आहे महाराणा प्रतापांचा, इथं काय सांगणार याची प्रतिक्रिया? खूप वर्षापासून हा पेंडिंग विषय होता, आज स्थापन झालेला आहे, कशी भावना आहे तुमची? गेल्या 25 वर्षापासून हे पुतळ्याचा विचार होता आणि ठराव पास झालेला आहे नगर परिषदमध्ये, परंतु काही अनाधानाने हे कार्यक्रम झाला नाही। पण आता सध्या शासकीय नियमात बसून सगळे NOC वगैरे घेऊन आज महाराणा प्रताप यांचं राज्याभिषेक आहे, त्या दिवसाच्या निमित्ताने आज हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापजीचं पुतळ्याचं अनावरण सगळ्या लोकांच्या साक्षीनं जालना नगरवासी आणि सगळे क्षत्रिय राजपूत भावाच्या उपस्थितीमध्ये आणि अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते आज पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। आम्ही सगळ्याच लोकांना, क्षत्रिय राजपूत लोकांना आणि जालनावासियांना ह्या आजच्या दिवसाचा खूप अभिमान आहे आणि आम्ही खूप प्रसन्न आहोत, आम्ही फार आनंदित आहोत। आज काय सांगणार, आज समाजाच्या भावना काय आहेत? बऱ्याच वर्षापासून जो पेंडिंग विषय होता, महाराणा प्रतापांचा जो आज अश्वारूढ पुतळा इथं स्थापित झालेला, आज काय भावना आहे समाजाची, समाजाच्या युवकांची? भावना अशा आहे की आज आमच्यासाठी एक सुवर्ण दिवस आहे एक प्रकारचा। त्यासाठी आमचे समाजाचे अध्यक्ष राणा काकाजी गेल्या 25 ते 30 वर्षापासून सलग मेहनत करत होते की आपल्या नियोजित जागेवर आपला महाराणा प्रतापजी यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात यावे। प्रयत्न खूप झाले, त्यांनी स्वतः केले, समाजांनी केले। त्यानंतर पण आम्हाला आता विशेष करून जे मदत भेटली ती आपले माननीय आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांच्यातर्फे। यांनी आमची जी युवा फाउंडेशन आहे, महाराणा प्रताप फाउंडेशन, यांचा म्हणजे पाठिंबा गेला प्रत्येक स्तरावर। त्यांनी छोट्या छोट्या स्तरावर आम्हाला मदत केली आणि खूप कमी कालावधीमध्ये जालना जिल्हास्तरीयवरती ज्या काही NOC लागतात त्या पूर्णपणे मिळवून दिल्या। त्यासाठी आम्ही आमचे पूर्ण समाज बांधव त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि यापुढे असंच आम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभो ही एक आमची इच्छा आहे। बाकी सर्व व्यवस्थित आहे। आज एक मोठा ऐतिहासिक दिवस म्हणून आम्ही साजरा करणार। आज जसं की इथं समाजाचे सगळे युवक एक झालेले आहे, महाराणा प्रतापांचा अश्वारूढ पुतळा मम्मादेवीच्या समोर इथं प्रस्थापित झालेला आहे। निश्चितच या भागाला आता कुठं अजून सौंदर्य प्राप्त झालेलं आहे। जे समाजातील युवक आहे, जसं त्यांनी सांगितलं, समाजातील जे मोठे मोठे व्यक्ती इथं आलेले, आज ऐतिहासिक दिवस त्यांच्यासाठी आहे। तर मी अनुप राठी, पाहत राहा पार्श्वभूमी डिजिटल।